हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या ब्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे विद्येचं माहेरघर म्हणलं जाणाऱ्या पुणे शहरात। आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन, आम्ही आलो की पुणे शहर फिरून अनेकदा, मलाही माहीत आहे, पण अशा अनेक गोष्टी असतात त्या आपल्या नजरेसमोर असतात, परंतु आपण त्याबद्दल जाणून घेत नसतो। तर त्यापैकीच एक अशा ठिकाणी आज मी तुम्हाला माहिती वजा सफर घडवणार आहे। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून मानस होता की कुठेतरी फिरायला जायचं, कारण बाहेर मस्त छान असा पाऊस सुरू झाला आहे। तर फिरण्याची आवड असणाऱ्या मला कसं काय राहावेल, परंतु दैनंदिन कामातून वेळ मिळेल तेव्हा ना, घरची कामं, ऑफिस, मल्हारची शाळा, त्याचं ट्युशन, यात सगळं राहूनच जात होतं। पण म्हणतात ना, चाह है तो रहा है, तसाच काहीसा चमत्कार घडला व मला ऑफिसच्या कामानिमित्त पुण्याला निघण्याची संधी मिळाली। तर मग काय, आम्ही तयार तर होतोच। तर मग सुरुवात झाली माझ्या प्रवासाला, माटुंगा टू पुणे। आम्ही म्हणजे मी आणि आमची अनघा दिदी, ज्या आमच्या अधीक्षिका म्हणजेच सुप्रिटेंडेंट आहेत। तर आम्ही शिवडी ते नावाशिवा माननीय पंतप्रधान भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतूने पोहोचलो थेट नवी मुंबई उरण येथे। मंडळी, हा सेतू म्हणजे मनुष्याच्या स्थापत्यकलेचा अद्वितीय असा चमत्कार आहे, जो 21.8 किलोमीटर लांब ठाणे खाडी ओलांडत आमच्या पुणे प्रवासाची कालमर्यादा कमी करतो। तर मग असेच मस्त सुंदर अप्रतिम अशा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आम्ही खंडाळा घाटातून जणू हिरवागार शालू पांघरलेल्या डोंगर नद्यातून पोहोचलो फूड मॉल येथे। तिथे आम्ही थोडासा पोटाला आधार दिला व निघालो पुढील प्रवासाला। तर मंडळी, आता आपण आलोय महिला व बालविकास आयुक्तालय पुणे येथे, जिथे माझं कार्यालयीन काम आहे। इथे सर्व आटोपून माझी शोधक नजर पोहोचली तिथल्याच आवारात असणाऱ्या बार्टी म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे। मित्रांनो, ह्या वस्तूचा आपला वेगळाच असा औरा आहे। अगदी आत प्रवेश करताच अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या व लोकांना दुःख व यातनांपासून मुक्त करण्यासाठी मोक्ष आणि निर्वाण ठोकरणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांची भव्य व सुंदर अशी उभी प्रतिमा नजरेस पडली। चेहऱ्यावर विलक्षण असं तेज असणाऱ्या व नजरेला खिळवून ठेवणाऱ्या त्या मूर्तीला पाहताच मन प्रसन्न झालं। फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही। मी लगेच दीदींना माझा फोटो काढण्याची विनंती केली। मूर्तीला लागूनच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुंदर अशी प्रतिमा होती। त्यांना वंदन करून आम्ही निघालो इथल्या सर्वात देखण्या ठिकाणी, म्हणजे इथल्या ग्रंथालयात। प्रत्यक्ष ज्ञानाचा महासागर असणाऱ्या महामानवाच्या नावावरून जी प्रशिक्षण संस्था आहे, तिथला हा बहुमूल्य असा ज्ञानाचा खजिना अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा होता। प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक विषय, प्रत्येक विभाग यांचं निर्माण, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या यांचं निवारण पण उत्तर सांगणाऱ्या वेगवेगळ्या विषयांची पुस्तके इथे पाहायला मिळाली। विशेष लक्ष आकर्षलं गेलं ते इथे एका टेबलवर व्यवस्थित मांडून ठेवलेल्या भारतीय राज्यघटनेने। राज्यघटनेची इतकी मोठी प्रत मी पहिल्यांदाच पाहिली होती। त्याची एक एक प्रत पलटत असताना मन अगदी कृतज्ञ होऊन त्या महामानवाला कोटी कोटी धन्यवाद देत होतं। आता आपण जाणून घेऊ बार्टी या संस्थेबद्दल। तर बाबासाहेबांच्या दृष्टीपटलातून राष्ट्रातील लोकांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही संविधानात नमूद उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजातील वंचित घटकांना अंधश्रद्धा, सांप्रदायिक द्वेष, जातीय पक्षपाताच्या
चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी, पंथ किंवा लिंगावर आधारित असमानता नष्ट करण्यासाठी, बंधुता, वैज्ञानिक स्वभाव आणि सांप्रदायिक सलोखा विकसित करण्यासाठी शासनाच्या सांस्कृतिक व्यवहार, क्रीडा आणि पर्यटन विभागाने 22 डिसेंबर 1978 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठ स्थापन केले. त्या समता पीठाने 12 मार्च 1979 रोजी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ लिमिटेड मुंबई येथून काम सुरू केले. नंतर शासन आदेशाने 11 फेब्रुवारी 1987 रोजी या सदर विचारपीठ पुणे येथे प्रविन्स गार्डन पुणे येथे स्थलांतरित करण्यात आले. याच संस्थेला पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी लगतच आदिवासी कला केंद्र आहे. त्या कला केंद्रामध्ये जाऊन देखील आम्ही एक छोटीशी भेट दिली आणि आदिवासी लोकांचे राहणीमान, त्यांचे सर्व कल्चर याची माहिती करून घेतली आणि याचा एक व्हिडिओ सविस्तर केलेला आहे. तो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर आधीच पाहिलेला असेल. बार्टीमधील स्टाफ अतिशय सपोर्टिव्ह होता. त्यांनीच आम्हाला या आदिवासी कला केंद्राची माहिती सांगितली आणि आम्हाला इथपर्यंत घेऊन देखील आले. त्यानंतर आम्ही पूर्ण कला केंद्र पाहून तिथला अभ्यास करून परतीच्या प्रवासाला निघालो. अतिशय महत्त्वपूर्ण आणि माहिती देणारी अशी आमची ही पुण्याची ट्रिप घडली आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि दिवसभर घडलेल्या सर्व गोष्टींचा एक आम्ही छोटासा आढावा घेतला आणि त्याच बद्दल बोलत बोलत आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये देखील माझे हे व्हिडिओ शेअर करत राहा आणि असेच नवनवीन अजून खूप सारे व्हिडिओज तुमच्यासाठी मी आणतच राहीन. तोपर्यंत बाय बाय.